तर नमस्कार सर्वांना. तर बघा, आम्ही चाललोय आज हे काय सुतळ्या घेऊन चाललोय. म्हणजे बागत एका एका काडीला खूप घड आहेत. ती घड ठेवली ती, तर त्यांना आता बांधायचं. कारण घडाचं वजन जसं वाढायला लागले तशी काडी काडी खाली यायला लागल्या. काडी कशी खाली येते म्हणताना बांधायचंय बघा. आणि सुतळीचा किती गुत्ता झालाय, निघणं झालंय मला. एवढं काढलं कसं तरी. हे बघा, हे बघू शकता. तर आता सुतळ्या घेऊन बागत आई गेले त्या पुढं. मी आता घरातलं सगळं काम करून आता मी पण चालली. पप्पा लागले ते युरिया दिला. इकडे सगळ्याला युरिया दिला. म्हणजे पाणी पाजत पाजत पुढे युरिया देत आहे का? हां हां. साई पण आहे की आपलं. साई पण जिंदाबाद. इथल्या इथं जरा जादा फास्ट येते ना. आई काय भाजी खोडायला लागली त्या का? पप्पा कसं म्हणलं? हां, भाजी खोडते. तुम्ही काय करताय? दारं धरत नाही. दारं धरत नाही. चला, आम्ही जाणार आहे काड्या बांधायला. तुम्ही पण चला, येत आहे. तुमच्या ट्रॅक्टरला फवारते कोण? तुम्ही. थटते कोणाला? ट्रॅक्टरला तुमच्या लागणार तुम्हाला. तर तुम्ही बांधायला का नाही येत? बंद. बाकी काय बोलू ना ग. मी जाते बांधायला. तर माझ्या नवऱ्याच्या डोसक्याला थटतंय म्हणून नाही, घड मोडते ती म्हणून चालली. तर बघा, बागेतून सीधा गाडीत. तर झालं असं की गेलतो काड्या बांधायला. काड्या बांधल्या म्हणजे कसं, मी ज्या लाईनीत होती ना त्या लाईनीत लय काड्या होत्या. आणि आई पण, मी गेले ना, आई तिकडं पाणी पाजायला गेल्या. कारण ती खाली जरा थोडी मदत करायची लागत होती. वरून पाणी जात होतं पण खाली जरा सरकत नव्हतं, म्हणून आई गेल्या तिकडं. मी एकटीच बांधत होती. आणि ज्या लाईनीत मी होती भरपूर काड्या होत्या. मग अर्धीच लाईन बांधली बरं का, कारण लईच सगळ्याच काड्या खाली आलत्या. आणि गचपान पण जरा राहिलेलं होतं, त्यामुळे मी ती काढत होती. मग त्याच्यानंतर ह्यांनी आवाज दिला. ह्यांचं पाणी वगैरे पाणी पाजून झालं. मालकाने पगार दिला, आता चालल्या बाजारला. हा, काही मला काय नोकरानी समजता होय. आणि मी माझ्या शेतातलं काम करायला का लाजू? तर मग झालं काय, परत हिने आवाज दिला जेवायचं होतं म्हणून. मग मी पण गेल्यानंतर परत पप्पा म्हणलं सामान आणली का? जायचं होतं. नाही, सकाळीच ठरलं होतं जायचंय, दुपारी जायचंय डीमार्टला सामान वगैरे आणायला. तर मग परत गेलो घरी, सामान वगैरे लिखलं, जेवण केलं. आणि मग परत त्या दोघांचं कॅन्सल झालं यायचं. आम्ही सगळी जाणार होतो. मी म्हणत होती ह्यांना आपण नको जायला, पण परत पप्पा म्हटलं मग तुम्हीच जावा, आम्ही आराम करतो. कारण जास्त काही सामान नव्हतं. लिखल्यानंतर कळलं की थोडं सामान आणायचं आहे. तर मेन आणायचं होतं म्हणून जायचंच होतं. मग त्याच्याबरोबर छोटं काय किरकोळ आहे ते पण आम्ही लिखलं. मग आता चाललोय आम्ही दोघंच. तर बघा, आणि आई पप्पानी केलं कॅन्सल. असा झाला विषय. मग चला, आता जाणार आहे आम्ही डीमार्टला. डीमार्ट नाही, जी मार्ट आहे ना, गायत्री मार्ट. जी मार्टच ना, गायत्रीचं जी मार्टच लिखलंय तिथं. तर आम्ही चालीत सांगोल्याला. काय पापड आहे ना, घे 2, पण ते वेगवेगळे घे.
उगाच एवढं पैसे दिले तर बिनवज्जाचं घेऊन जायला. पैसे पण वज्जाचं आहे. ठीक आहे, नेते ना त्यांचं ते. तर बघा झाला आमचा बाजार, इथूनच घेतला. इथंच मार्ट आहे. आणि आता चाललोय आम्ही घरी. काय घेऊन आले तुला मी? अजून एक चिप्स आणलं 20 वाला मोठं मोठं. तुला निघलं नाही? रडलीस का? लहान नाही रडली. आणलंय की. मग सक्षम कसा रडत होता बरं? किती रडत तुला का गुस्सा आलता एवढा? गुस्सा नाही आला. मग मला नेलं नाही एवढंच म्हणलेलो. मी कॉल केलता मॅमला.